तो रोज तिच्यावर ओरडायचा, लहान सहान गोष्टींवर. हे नीट का केलं नाहीस, तुला काही कळत नाही का? ती काहीच बोलत नव्हती, फक्त शांतपणे सगळं ऐकत होती. घरात सगळ्यांना वाटायचं तो चुकीचं आहे आणि ती बिचारी आहे. पण एक सत्य होतं जे कोणालाच माहिती नव्हतं, आणि जेव्हा ते सत्य समोर आलं सगळ्यांचं मत बदललं. लग्नाच्या सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप सुंदर होतं. ती खूप हसायची, लहान लहान गोष्टींवर खुश व्हायची. घरात तिच्या हसण्यानेच आनंद असायचा. तोही तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिच्यासाठी लहान लहान सरप्राईजेस आणायचा, तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जायचा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हॅप्पीनेस शोधायचे. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. ती शांत व्हायला लागली, काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. आधी बोलकी असणारी ती आता फक्त काम करत राहायची आणि शांत बसायची. तो मात्र जास्त चिडचिडा झाला. जरा काही चुकलं तर लगेच ओरडायचा, हे नीट का नाही केलं, तुला काही कळत नाही का? शेजारी नातेवाईक सगळ्यांनी त्याला जज केलं. किती वाईट नवरा आहे, इतकी चांगली बायको असूनही. पण कोणालाच कळलं नाही तो असा का वागत होता. एक दिवस तो ऑफिसला गेला होता. ती घरी एकटीच होती. अचानक तिला चक्कर आली. तिच्या हातातून भांडे खाली पडलं आणि ती जमिनीवर कोसळली. शेजाऱ्यांनी आवाज ऐकला, दार तोडून आत आले आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या आणि जे सांगितलं ते ऐकून सगळे थरथरले. तिला एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे तिची मेमरी हळूहळू कमी होत जाईल. एक दिवस ती सगळं विसरेल, स्वतःलाही आणि जवळच्या माणसांनाही. तो शांत उभा होता, कारण त्याला हे आधीपासूनच माहीत होतं. काही महिन्यांपूर्वीच त्याला हा रिपोर्ट मिळाला होता, पण त्याने कोणाला सांगितलं नाही. त्या दिवसापासून तो बदलला. तो तिला मुद्दाम स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करत होता. म्हणूनच तो तिच्यावर ओरडायचा, तिला इंडिपेंडेंट बनवायचा, स्वतः निर्णय घ्यायला शिकवायचा. कारण त्याला भीती होती की जर तो नसताना ती एकटी पडली तर ती कशी जगेल. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तो तिच्या जवळ बसला होता. पहिल्यांदा तिच्या डोळ्यात अश्रू होते. तो तिचा हात धरून म्हणाला, माफ कर, मी तुला खूप वेळा दुखावलं. मी फक्त तुला मजबूत बनवायचा प्रयत्न करत होतो. ती त्याच्याकडे पाहत होती. थोडा वेळ ती काहीच बोलली नाही आणि मग ती हलकंसं हसली आणि विचारलं, तुम्ही कोण? त्या एका प्रश्नाने तो पूर्ण तुटला. ज्या व्यक्तीसाठी तो इतकं सगळं करत होता तीच त्याला ओळखू शकत नव्हती. कधीकधी आपण जे पाहतो ते पूर्ण सत्य नसतं. काही लोक रागात दिसतात, पण त्यांच्या मागे खूप मोठं प्रेम लपलेलं असतं. कधीकधी आपण जे पाहतो ते पूर्ण सत्य नसतं. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक नात्यामागे एक हिडन स्टोरी असते का? खरं आहे ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा इमोशनल स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन इमोशनल स्टोरींसोबत. श्री स्वामी समर्थ.